घरी येऊन आम्हाला मारलं त्यांनी. आमच्या दारापुढे समोर मारलं. दोघ जण 5-6 जण होते. आरोपीला अटक करावा, आम्हाला न्याय द्यावा. शेतापायी झालं होतं. आम्हाला येऊन हाणलं घरी. जिबा भरून आली, 2 जिबा भरून आल्या, हातारे घेऊन आले. आम्ही घरी बाजाव बसलेलो होतो. आम्हाला त्याने ओढलं. मरणात चुलत भाऊ भाऊसाहेब दगडू केसकर याला 8-9 जणांनी मारलेलं आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा आहे. ते व्हिडिओ तपासून पहा कसं कसं मारले. संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान येऊन जब्बी मारहाण केली. शिरूर कासार तालुक्यातील ढोरकरवाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून जबरी मारहाण करण्यात आले आहे. शिरूर कासार तालुक्यातील ढोरकरवाडी येथे शेतीच्या बांधावरून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. भाऊसाहेब दगडू केसकर, शिंदूबाई भाऊसाहेब केसकर आणि संजय भीमा केसकर या तिघांना जबरी मारहाण झाल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे. तक्रारीनुसार 9 जणांनी संगनमत करून एका गाडीमध्ये येऊन अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला. या जबरी मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही शेतीच्या वादातून अंगावर गाडी घालण्याच्या देखील तक्रारी आहेत. जखमी तिघांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू आहेत. तरी या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे. तात्काळ सर्वांना अटक करावी अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे. जमिनीवरून वाद झालता. घरी येऊन आम्हाला मारलं त्यांनी. आमच्या दारापुढे समोर मारलं. दोघ जण 5-6 जण होते. भागवत बाजीराव केसकर आणि प्रभाकर बाजीराव केसकर आणि अमोल बाजीराव केसकर. ते आमच्या घरी मारलं. 9 माणसं. कशावरून वाद होता? त्या बांधावरून होता. त्यांचं काय म्हणणं आहे? काय ते बांधावातून मारतात आम्हाला सारखं. 20 वर्ष होऊन गेली बघायला. आता याची तुम्ही काही तक्रार वगैरे केली का पोलीस ठाण्यात? केली, तक्रार केली. तक्रार झालेली. आता किती जणाला मारलं तुम्हाला? आम्हाला 3 जणाला मारलं. कोण कोण जखमी आहेत नाव सांगा. भाऊसाहेब दगडू केसकर, संजय भीमा केसकर आणि शिंदूबाई भाऊसाहेब केसकर जखमी आहेत का? हा. आता तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय हवंय? आम्हाला न्याय पाहिजे. आरोपीला अटक करावा, आम्हाला न्याय द्यावा. राहणार ढोरकरवाडी, तालुका शिरूर, जिल्हा बीड. काय नाव तुमचं? संजय भीमराव केसकर. शेतापायी झालं होतं. आम्हाला येऊन हाणलं घरी. जिबा भरून आली, 2 जिबा भरून आल्या, हातारे घेऊन आले. आम्ही घरी बाजाव बसलेलो होतो. आम्हाला त्याने ओढलं. मरणात. आता हे कशा पायी म्हणजे आमचे मारायचे ठरले माणसं. 2 तोळे सोनं गेलं. 2 लाख गेले. त्या माझ्या आईला हाणलं. ते 9 जण आलेले. आमच्या जमिनीपायी वाद चालू आहे. 20 वर्षापासून आमच्या आजोबांपासून चालू वाद आणि त्याच्याबद्दल येऊन ते दारात येऊन आमचा सक्का चुलत भाऊ भाऊसाहेब दगडू केसकर
याला 8-9 जणांनी मारलेलं आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा आहे. ते व्हिडिओ तपासून पहा कसं कसं मारले. कोण होते ते मारेकरी, काय नाव त्यांचे? मारेकर 1 नंबर संतोष धोंडराम केसकर, भागवत बाजीराव केसकर, अमोल प्रभाकर केसकर, बाबू बाजीराव केसकर आणि धोंडराम बाजीराव केसकर. त्यांनी कमून मारहाण केली होती, काय त्यांचं म्हणणं काय? त्यांचं मन शेती वाचूनच ना, शेतीमुळे भांडण एकाएकी येऊन मारलं त्यांनी. कुणाला माहिती नाही, काही नाही. आम्ही सोडाय गेलो तर आमचा चुलत भाव सोडाय गेला, त्याला सुद्धा मारलं. ती मध्ये गेली, ह्याला मारला. आम्ही 2-3 जण बघा, व्हिडिओ मध्ये तपासून बघा, त्यांना सगळ्याला जणांना मारहाण केली. 3 जणाला मारलेलं. आता तुमचं मागणी काय आहे सर्वांची? आमची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय देणे आणि त्यांना ताबडतोब अटक करणे. तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे केली का? तक्रार केलेली. मी मोहन भीमराव केसकर, गाव ढोरकरवाडी, तालुका शिरूर. आमचे चुलत भाऊ श्री भाऊसाहेब केसकर यांना आमच्या गावातील जमिनीच्या वादाबद्दल 9 माणसांनी संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान येऊन जब्बी मारहाण केली आणि त्यांची पत्नी श्री शिंदूबाई केसकर आणि त्यांची वृद्ध आई जाईबाई माने यांना पण यांनी जबरी मारहाण केली आणि तो व्हिडिओ आहे आणि जो व्हिडिओ काढाय त्याबद्दल सुद्धा ते आम्हाला धमकी देत आहेत की तुम्हाला हा व्हिडिओ काढाय त्या पोरांना सुद्धा आम्ही संपवणार आणि तुम्हाला आम्ही पण आणखी त्याला जसं मारलं तसं तुम्हाला पण आम्ही मारणार, असं ते आम्हाला धमकी देत आहे. आमची एवढी शासनाकडे मागणी आहे की त्यांनी ह्या आरोपीचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. हे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनने अटक करावी आणि आम्हाला तात्काळ न्याय द्यावा आणि आमच्या जीवितात यांच्यापासून जरी काही हानी झाली तरी यांच्याबद्दल करून आम्हाला धोका आहे.